नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। सांगली के जत में केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने बड़ा राजनीतिक बयान दिया। अठावले ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विकास पुरुष हैं और उनके साथ चलना ही राष्ट्र हित में है। उन्होंने शरद पवार को सलाह दी है कि वे देश के विकास के मुद्दों पर एनडीए में शामिल हों। अठावले बोले, अगर पवार 2014 में एनडीए से जुड़ जाते तो आज राष्ट्रपति होते। उन्होंने कहा कि वे जल्द ही शरद पवार से मिलकर उन्हें इस बारे में मनाएंगे। केंद्रीय मंत्री अठावले ने बाबा साहेब आम्बेडकर पार्क में एक कार्यक्रम में शामिल हुए थे। इसी दौरान मीडिया से बातचीत में अठावले ने ये बात कही। उन्होंने कहा कि मोदी पवार मिलकर न्यूनतम साझा कार्यक्रम पर काम कर सकते हैं। अठावले ने ये भी कहा कि उद्धव ठाकरे और राज ठाकरे अगर साथ आए तो भी फर्क नहीं पड़ेगा। मुंबई बीएमसी पर महायुति का ही झंडा लहराएगा। राज ठाकरे पर तंज कसते हुए बोले कि वो हर बार भूमिका बदलते हैं, किसी काम के नहीं। अठावले ने कहा कि जब वो हमारे साथ थे तब फायदा नहीं हुआ, जब नहीं थे तब हमें ज्यादा सीटें मिली। इस बयान के राजनीतिक मायने महाराष्ट्र की राजनीति में खास हो सकते हैं। आइए सुनते हैं क्या कुछ कह रहे हैं केंद्रीय मंत्री रामदास अठावले। पण माझं मत असं आहे की पवार साहेबांनी थोडंसं ते अत्यंत डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहे. महाराष्ट्राचं नाव देशभरामध्ये घेऊन जाण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळं पवार साहेबांनी नरेंद्र मोदींच्या सोबत येणं हे देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायद्याच होणार आहे. त्यामुळे पवार साहेबांनी जर मला वाटतं की थोडासा विचारामध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. मी सुद्धा काँग्रेससोबत होतो, पण मी सुद्धा बीजेपी शिवसेनेसोबत आलेलो आहे. राजकारणामध्ये चढ उतार असतात, राजकारणामध्ये निर्णय वेगवेगळे होत असतात. त्यामुळं मला असं वाटतं की पवार साहेबांनी सुद्धा देशाच्या विकासाचा विचार करू, काय जे वादाचे मुद्दे बाजूला ठेवून कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला काही हरकत नाही आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर राज ठाकरे यांचा आग्रह आहे की उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सोडलं पाहिजे, राष्ट्रवादीला सोडलं पाहिजे. तर आता या मुद्द्यावरती दोघे कितपत एकत्र येणार आहेत माहीत नाही आहे. त्यामुळं लोकसभेच्या वेळेला राज ठाकरे हे आमच्यासोबत आले होते. त्यामुळं मुख्यमंत्री काही वेळेला त्यांना भेटले होते. पण लोकसभेमध्ये राज ठाकरे आमच्यासोबत येऊन आम्हाला काही फायदा झाला नाही आणि विधानसभेला त्यांच्यासोबत नसताना आमच्या ज्याच जागा निवडून आलेल्या आहे. त्यामुळे माझं पूर्वीपासून मत असं आहे की राज ठाकरे यांची भूमिका ही थोडीशी रोज बदलणारी आहे. त्यामुळं राज ठाकरेंना घेऊन आपला काही फायदा होणार नाही. जर आम्ही RPI जर तुमच्यासोबत आहे तर राज ठाकरेंची आवश्यकता नाही असं माझं पूर्वीपासून मत आहे.